हॅलो गाईस, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आकांक्षाच्या चॅनलवर। तर आजचं जे माझं ब्लॉग करण्याचं रिझन आहे त्याच्या मागे एक गोष्ट आहे। ती गोष्ट म्हणजे हीच आहे की आमच्या लग्नाचं अॅनिव्हर्सरी, ते पण सेकंड। आमचे 2 वर्ष कंप्लीट झाले लग्नाला, तर आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे। तर आज त्याच्यासाठी मी आज ब्लॉग कंटिन्यू केलं। तिला काहीच नाही माहिती आहे की मी ब्लॉग चालू करतोय, तर तिच्यासाठी एक सरप्राईज आहे। फक्त हेच गोष्ट मी रेकॉर्ड करतोय म्हणजे तिला हे बघताना पण खूप आनंद होईल। तर आम्ही दरवर्षी बाहेर जायचो, पण यावर्षी जाऊ नाही शकलो बिकॉज इंडियामध्ये जे चालू आहे ते, आणि तिला पण नवीन जॉब लागलाय म्हणून आम्ही बाहेर न जाते। तर 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 असा प्रश्न आहे की आम्ही आज घरातच करणार आहोत काहीतरी। तुम्ही पण सांगा मला कसं वाटलं ते सरप्राईज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। वेट आहे मला, नंतर बघा मग मी पण आहे। तर परत गाईज आता मला काय सुचत नाही तिला काय जाऊन म्हणजे बोलता ना तिला कसं सरप्राईज देऊ, बिकॉज मी तर बलून्स तर करणारच आहे। मला माहिती आहे बलूनचं घर डेकोरेट करायचं थोडं। तिला गिफ्ट काय देऊ का की गिफ्ट पण आता गेला आम्ही कोलाब्याला गेलेलो तेव्हा तिने तिची शॉपिंग करून घेतली, तिला जेवढी शॉपिंग होती ती करून दिली। तरी आज वाटतं मला काय देऊ, खायला करू शकतो बिकॉज तिला खायला काय आवडतं, तिला खायला आवडतं पाणीपुरी। म्हणजे पाणीपुरी एवढी आवडते तिला की पाणीपुरी 7 दिवस तरी दिली ना 7 दिवस ती खाऊ शकते, एवढी तिला पाणीपुरी आवडते। तर चला आज पण पाणीपुरीचा प्लॅन करूया। तर ते दाखवण्यासाठी तुम्हाला आता मी जातो खालती जाऊन शॉपिंग करून थोडी येतो वरती। तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा माझ्यासोबत बस। कधी पण शॉपिंग को जा रहे हम लोग। बघा आता शॉपिंगचा तर व्हिडिओ नाही येणार, बट असं नॉर्मल चाललं शॉपिंगला हे दाखवायला तुम्हाला। तर हॅलो गाईज, आता आलोय मी बलून्स घेऊन विराटच्या घरी। विराट म्हणजे चिकू त्याच्या घरी आलोय। तर बघूया तो काय करतोय, त्याला पण भेटून जाऊया। जरा दिवस चांगला होऊन जातो त्याला भेटल्यावरती, मग त्याला भेटायला आलं। आणि अजून एक माझी बहीण आहे, तिला पण घ्यायला आलो। तिला बघतो या प्रोजेक्टमध्ये माझ्या सामील करतो, म्हणजे कसं जरा आमचं पण काम हे होईल। तर आता आलोय मी बाबू यांच्या गाडी। काय रे बाबू काय करतोय चिकी? अरे 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 काय करतोयस रे? बाबू आज तुझ्या काकीची आणि माझी अॅनिव्हर्सरी। काय फुगे पाहिजेत तुला? फुगे पाहिजेत? फुगे पाहिजेत का फुगे? तर आता बघत आहात तुम्ही माझी बहीण आली आहे, ती मला हेल्प करणार आहे थोडीफार। आणि ह्याचं काय चालू आहे, कधीपासून यायला बलून्स आणलेत, हेच पाहिजेत त्याला। ए बाबा संध्याकाळी घेऊन द्या बलून्स, आता आम्हाला काय नीट बोल तर देईन तुला बलून्स। बलून्स बोल, बलून्स बोल, बलून्स। काय ग येशील का हेल्प करायला? काय काय करणार आहेस? आता याच्याकडनं बॉल घेतला ना, बघा कसा रिॲक्ट करतो आणि कसा बॉल मागतो। काय मम घे घे बाबा घे घे। बघत परत एकदा मामा घे, मामा घे घे। तर आता आम्ही चाललोय खालती जरा याला राऊंड मारायला। जाम रडतोय, खूप नाटकी करतोय मुद्दा म्हणून। मला माहिती आहे याला माझ्यावरती काय प्रेम बिम नाही, याला फक्त राऊंड मारायचं म्हणून हे करतो। हा बाबा थांब, तुझी माझी आजी येते, तुझी आजी येते। काय कशाला रडतोयस तू? कशाला रडतोयस उगाच? खूप ऍक्टर आहे जाम मोठा, माझ्यापेक्षा मोठा ऍक्टर होणार आहे। बघूया आता खालती नेतो काय करतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखव। त्याला माहिती तुला एवढं राऊंड मी चाललोय आज घर सजवायला आणि तू माझ्या पाठी लागलेस। आता आजीला शोधतोस काय? इकडे बघ जरा काहीतरी बोल ऑडियन्सला, आकांक्षा काकीच्या ऑडियन्सला बोल लवकर सबस्क्राईब करा, लवकर फॉलो करा। हे बाबू हे इथे बोल, इथे कसं वाटतं बाबू तुला आमच्या चॅनलवरती? न इज्जत हसतोय, न इज्जत बोललं तर हसतोय। आता परत आलोय गाईज मी तुम्हाला दाखवण्यासाठी का मी तिच्यासाठी एवढं करतो। त्याच्यामागे खूप मोठं म्हणजे खूप मोठं नाही, जास्त मोठं रिझन आहे। का की ती तिचे कामं करतेच करते,
पण ती बघा सकाळ सकाळ तिला जॉबला जायचं आहे, तर तिने हे आज सकाळ सकाळ, आज पौर्णिमा आहे, तर ती सकाळी 5:30ला उठून म्हणजे तिने तिथं कामं केली, नाश्ता दिला मला सकाळचा, प्लस बोलतात ना हे सगळं उठून पोती बिती वाचली. तर या गोष्टीसाठी मी तिला सरप्राईज देतो, बिकॉज ती पण खूप प्रयत्न करते आणि स्वतःला पण खूप पुश करते आणि मला पण खूप पुश करते. तर या गोष्टीसाठी मला असं वाटतं उसका बनता है रे ब्रो, उसको देने को चाहिए ना, देता है ना तुम्हें, देखो शाम में सिर्फ. तर बघू शकता माझी बहीण आता कामाला लागली आहे. काय ग बाबू, कसं वाटतं तुला काम करून? मला तर नाहीच वाटत आहे. थँक्यू सो मच. बहिणीसाठी करावं लागतं. ओ माय गॉड, माझ्यासाठी नाही म्हणजे तूच करतोस. आता झाले हे बघा पाकळ्या काढून, आता पुढे काय करायचं? पुढे काय नाही, पुढे दाखवतो तुला. तो झालाय, चालू झालाय, म्हणजे जस्ट माझ्या बहिणीने आताच मला फुगे भरून दिलेत एकदम चांगले. हवा तिच्या एकतर अंगात हवा नाही तरी तिने हवा भरून दिली. चल का माझ्या गाडीत हवा भरते काय? कुठला गेम खेळते? खेळे का? फ्री फायर खेळे का? बघा माझ्या बहिणीने एवढी मेहनत केली आहे, ते एवढे फुगेत ते मी फुगवलेत, पण तिची काय मेहनत नाही तशी. तिने ही मेहनत केली आहे, हे नाही तिने पण खूप मेहनत केली आहे तशी. बट आता तो सेटअप केला आहे मी. आकांक्षा इकडनं येईल समोरनं, मग तिला बरं वाटेल थोडं. इकडनं आली तर ते ह्याच्यावरती आम्ही असे म्हणजे काय बोलतात फुलं आणलेत. फुलांनी म्हणजे ती जेव्हा इकडे खालती वगैरे तर असे फिवल्याचे पाकळे तिच्यावरती पडतील मग इकडे, आणि मग त्याच्यावरती गाणं लावेल कुठलं तरी इंग्लिशवालं चांगलं. मग काय ते जरा ते इग्नोर करा. पॅन्ट ती कोणाची पण लटकली असेल ना ते इग्नोर करा. बाकी फील घ्या मुमेंटचा जो होणार आहे तो. ओके चला बाय. तर अशा प्रकारे आमची तयारी झाली आहे माझ्या बहिणीची आणि माझी, तिच्या वहिनीला आणि माझ्या बायकोला सरप्राईज देण्यासाठी. तर तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करा, का की आम्ही पण थोडी मेहनत करतो आहे. तीच बोलली मला की माझं काहीच शूट नव्हतं ॲनिव्हर्सरीच्या दिवशी, तर मी एक सरप्राईज शूट केलं आहे, ते तिला माहिती नाही की आम्ही आज शूट चालू केलं आहे. तर काय बोलायचं तुला? खूपच एक्साइटेड आहे आणि मला बहिणीच्या रिॲक्शनचा खूप वेट आहे. बघू ती कशी रिॲक्ट करते. अशा प्रकारे माझी वाईफ आली, तुम्हाला दाखवू शकतो 2 मिनिटात. माझी वाईफ खालती आली. माझ्या वाईफची एंट्री झाली आहे. थकून बिचारी एकटीच चालत 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 चालत. तिला नाही माहिती करत तिला चांगलावाला सरप्राईज भेटणार आहे. तर सगळे रेडी आहे, आता तिला सरप्राईज भेटणार आहे चांगलं. About words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. Beachy ambience, since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling ash rolling ashore. A subtle हॅलो गाईज, माझं झालं आहे प्रॉपर एकदम सरप्राईज. तिला आवडलं आहे. बघा आता तीच तिच्या तोंडाने सगळं बयान करेल. हॅलो गाईज, तर आता आम्ही जसं की मी ऑफिसवरनं आली आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं की सुधीर असं काहीतरी प्लॅन करेल दिवसभरात, कारण की आमचं काही ठरलेलं नव्हतं असं. कारण की ह्या वर्षी खूपच असं लाईट जाणार होतं, कारण की ऑलमोस्ट आता तसं त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं मला जॉब लागला नवीन, मी चेंज केलं म्हणजे स्विच केलं. तर जस्ट रिसेंट 1 वीकच झालं आणि लगेच सुट्टी पण घेऊ शकत नव्हती, ऑलमोस्ट मंडे आलेला म्हणून. मग आमचं बाहेर जाण्याचं पण काय प्लॅन ठरला ना. आता म्हटलं जाऊ दे ह्या वर्षी नॉर्मलच घरीच करूया छोटंसं सेलिब्रेशन, आणि बघू जसं 1-2 महिने जरा जॉबला कंप्लीट झालं मग कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ असा विचार केला. तर सकाळी असं मी नॉर्मल उठलो आणि
ॲज युजल जो डे चालला तो चालला आहे. कारण तर रात्रीच आम्ही केक कटिंग केलं, आमची फॅमिली वगैरे सगळे आलेले 12 वाजताच. तर आमचा नॉर्मल तो छोटा सेलिब्रेशन तेव्हाच झालं. आणि आजचा डे ॲज जस्ट एक टाईम, असं काही स्पेशल प्लॅन आउट तर नव्हतं, पण त्याने स्पेशल केलं. ते मला खूपच अनएक्सपेक्टेड होतं की त्याने असं केलं आहे काहीतरी, म्हणजे डोक्याला थोडंसं. ना तर मी असं सगळीकडे एक्सपेक्ट नव्हतं केलं की तो बलून्स वगैरे फुलांचं असं काही करेल, पण खूप चांगलं केलं. एस्थेटिक आणि मग ब्लॉग पण करेल, शूट येतं. सब छोड़, रेटिंग कितना देगी? 10. कितने में से? म्हणजे 10 पैकी 10 बोललास तर 10 पैकी 10 असं. सो थँक्यू सो मच. आणि आमच्या छोट्या असिस्टंटला पण थँक्यू, जे असते नेहमी. आता माझी मम्मीने मस्त दिवसभर माझी पण हेल्प खूप केली. आता ती झोपली आहे माझी मम्मी, एकदम मस्त आहे मम्मी. ओ माय गॉड. आणि ही बघा माझी बहीण, तिने तर एवढं काम केलं आहे ना, मजदूर होती म्हणजे मजदूर. सिमेंट बिमेंट बनवून दिलं तिने मला मस्त. एक खूप मोठं मोलाचं गिफ्ट हे आज जे भेटलं आहे ते. आज पहिल्यांदा सोबत किती वर्षाने म्हणजे लग्न 2 वर्ष झाले, किती वर्षाने रोज दिलेस? खूप असं काहीतरी रोज दिले त्याने फर्स्ट टाइम. मला माहिती आहे 5 वाली डायरेक्ट ही गोष्टी खूप मोठ्या असतात त्यांच्या. हां, म्हणजे असं ह्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी पण प्रिशियस ठरतात. लिटरली आज मी थोडी फ्रस्ट्रेटेड होती ऑफिसमधून आल्यानंतर. जरा वैताग होतं थोडंसं म्हणून, थकल्या वाटलं, पण माझं असं एकदम रिलॅक्स झालं खूप. ह्याने हे केलं ते. बघा मम्मी समोर हक करते, मम्मी तिकडे चेहरा बनवते आमची. तर आम्ही आता पाणीपुरी पण लवकरच करणार आहोत त्यांच्या. तर पाणीपुरी पण बघा मी कसं खातो काय करतो. झाल्यानंतर चालू आहे केक. कैसा लग रहा है केक खा के आपको? आता खूप डान्स झाला, खूप झाला. थोडं केक खाऊया, परत डाएटवर यायचं, तर थोडंसं केक खाऊन झालं मग पाणीपुरी. ओके. काय लोक आज मी जे बोललेलो ते केलंय मी पूर्ण. तिला जी गोष्ट आवडते ती आणून दिली आहे पाणीपुरी. ती तर काय हवऱ्यासारखीच खाते, पण बघा आता ती आणली आहे तर ती किती खुश आहे. पाणीपुरी आज स्पेशल ॲनिव्हर्सरी डिश. कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं, पण आता हे खायचं आता. नंतर मध्ये वाइंड अप वाला तूच दे. ओके चल बाय. बाय बाय. तयारी केली आहे. आता आम्ही शिरा केला, म्हणजे मी सत्यनारायण करते ना पौर्णिमेला, दर पौर्णिमेला सत्यनारायण असतो तर शिरा दाखवावं लागतो. सकाळी ऑफिसच्या गडबडीत माझं पुस्तक वगैरे सगळं वाचून झालं, फक्त प्रसाद म्हणून दाखवायचा राहिलेला. आणि घरात काहीतरी आजच्या स्पेशल डेनुसार गोड पण झालं, शिरा केळीचा. चला देवाला पण नैवेद्य दाखवूया आणि आम्हाला चांगले ब्लेसिंग्स भेटू दे. आम्ही बसून प्लॅन करू आम्हाला कुठे फिरायला जायचं. आता मी बसून करणार आहे, असं नाही की नाही. सुनीतकडनं यावेळेस सोडून दिलं माझ्याच मजबुरीमुळे, पण येत्या काही महिन्यात सुनीतकडनं वसूल करेल. बाहेर जायचंच आहे मला. वसूल काय, तू गिफ्ट घेतलेत माझ्याकडनं. गिफ्ट वेगळं आणि डे आउट वेगळा. अच्छा, मग माझं गिफ्ट असं नसतं. अॅनिव्हर्सरी मध्ये नवराच बायकोला गिफ्ट देतो फक्त. अच्छा, मिलते हैं अगले शनिवार. हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आता जसं की ऑलमोस्ट आमचा डे संपत आलेला. चांगला गेला आजचा डे. अनएक्सपेक्टेडच्या म्हणजे गोष्टी खूप घडल्या, तर खूप चांगलं वाटलं. आणि आम्ही आता प्रे करू की आमच्या आणखी अशा गोष्टी खूप चांगल्या व्हाव्यात पुढे. आणि आम्ही खूप स्वप्न बघितले ते आम्ही पूर्ण करूच नक्की, मी आणि सुनील मिळून. तर सुनील मला बोलला, सुनील दे प्रॉमिस, तुझा हात दे. तर तो बोलला मला की तो माझे सगळे ड्रीम्स पूर्ण करणार आहे आणि तो खूप प्रयत्न करतोय त्यासाठी. मला दिसतंय तो खूप हे करतोय. तर मला आता त्याला एवढंच सांगेल की आज मला त्याचं सरप्राईज खूप आवडलं, खूप चांगलं केलंस तू, मला चांगलं वाटलं. तर आता आपण आज इथे एंड करूया आणि आपण नेक्स्ट ब्लॉगसाठी प्लीज आमच्यासोबत कंटिन्यू स्टे करा आमचा फोटो. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भरपूर सारे.